आज मी आहे बेळगावमध्ये आणि ह्या शॉपचा मी पार्ट 1 म्हणून पण मी पोस्ट केला आणि आता आपण हा पार्ट 2 पोस्ट करतो आहे. पहिल्या भागात मी पूर्ण अगदी कॉटनवरच्या सगळ्या साड्या, अगदी गडवाल, कल्याणी, चेक्स पॅटर्न, भरपूर प्रकारच्या साड्या दाखवल्या होत्या आणि ह्या पार्टमध्ये सुद्धा आपण खूप छान छान साड्या बघणार आहोत. चला तर मग. आता माझ्या हातात आहे ही नारायणपेठ आहे. तर आता आपल्याला हे नारायणपेठ, जिजामाता आणि पैठणी त्या कशा बनतात, किती जुनी, त्याची आपल्याला आता ते माहिती पण सांगतील आणि त्याचबरोबर आपल्याला त्याची साड्या पण दाखवतील. हे नारायणपेठ रिच पल्लू बुट्टा आहे. त्याच्यानंतर हे जिजामाता रिच पल्लू बुट्टा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक पैठणी रिच पल्लू बुट्टा पण दाखवतो. हे ओरिजिनल मध्ये का सेमी मध्ये? हे पैठणी रिच पल्लू बुट्टा आहे. अच्छा. हे तिन्ही जुनी काळाची आपल्या आयटम आहे. ट्रॅडिशनल एकदम जे ट्रेडिशनल आपले आयटम yes, आहे. हे आपलं सगळं लग्न कार्यात महाराष्ट्रात महाराष्ट्राचं सगळं लग्न कार्यक्रम, वास्तू, राणी ह्याला सगळं एकदम सुटेबल आयटम्स आहे. हे तुम्हाला मी पल्लू दाखवतोय. हे पैठणी भरपूर टाईपमध्ये बनतात, ह्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. हे तुम्हाला प्युअर सिल्कमध्ये पण तुम्ही तयार करतात, कॉटनमध्ये पण तयार करतात आणि प्युअर पॉलिस्टरमध्ये पण तयार करू शकतात. हे आम्ही आता हे पैठणी जे तयार केलेले आहे हे आर्टमध्ये तयार केलेले आहे. हे आर्ट एक धागा असतो आहे, ते एकदम बांबरसारखं असतो आहे. हे सुतामध्ये सगळं महाग असतो आहे. ह्याला टाणा रेशम सारखंच वाटतोय, परंतु हे रेशम नाही आहे, परंतु सिल्की फिनिशिंगच येणार. हे तुम्हाला पल्लू आणि क्वालिटी एकदम सुपिरियर दिसणार. ह्याला तुम्हाला एक कॉन्ट्रास्ट पल्लू, पल्लू आणि हे ब्लाउज, हे दोन्ही येणार. हे टाणा वर्क मध्ये आम्ही तयार करतो ह्याला. हे पैठणी म्हणून आहेत ह्याला. हे आम्ही आमच्या पॉवरलूम वरतीच तयार करतो आहे. अगोदर आम्ही हातमागावरती तयार करायची, परंतु हातमागात मध्ये तयार केलेले काय साड्या डॅमेज असतोय, काय साड्या डिफेक्टेड होत असतात. मग त्यानंतर लोकांना क्वालिटी पाहिजे, फिनिशिंग चांगली पाहिजे, तर त्या हिशोबाने ह्याला आम्ही आता पॉवरलूम मध्ये शिफ्ट केलेले आहे. हे सर्वात जुनी आयटम आहे. हे एकदम क्वालिटी तुम्हाला सुपिरियर भेटणार ह्याच्यात, फिनिशिंग वगैरे. आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे हे जिजामाता बुट्टा. हे जिजामाता रिच पल्लू बुट्टा आहेत. हे पण सेम सारखंच आहे. हे जिजामाता रिच पल्लू बुट्टा हे पण एकदम जुनं काळाची आयटम आहे. हे पण तुम्हाला ह्याचं तुम्ही पल्लू पण बघू शकता. हे मोराचं पल्लू आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला क्वालिटी आणि फिनिशिंग एक नंबर येईल. हे कोणी पण म्हणू शकत नाही की हे प्युअर सिल्क नाही आहे म्हणून. हे जे फिनिशिंग आणि क्वालिटी त्याच हिशोबाने आम्ही तयार केलेली आहे. ते सगळ्यांना यूज व्हावं, सगळ्यांना क्वालिटी एकदम छान दिसेल. याला ब्लाऊज पण कॉन्ट्रास्टच दिसणार आहे. हे तुम्हाला ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट येईल. पल्लू ज्या हिशोबाने पल्लूचं कलर राहील ते तसंच पल्लूचं कलर पण येईल. हे महाराष्ट्रामध्ये आता खूप चलनमध्ये म्हणजे खूप चालू आहे. आता मी कमीत कमी 2 वर्षापासून मी खूप लाखो साड्या विकलेली आहे या कलरची आणि या बॉर्डरची. ह्याला म्हणताय नारायणपेठ रिच पल्लू बुट्टा. हे आता सर्वात खूप चलनमध्ये आहे आणि खूप छान आहे. हे बघा, ह्याचं ब्लाऊज येईल, ह्याला पल्लू येईल. हे तुम्हाला पल्लू दिसतील आणि ह्याच्यानंतर हे तुम्हाला ब्लाऊज पण असं कॉन्ट्रास्ट येईल. हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल. ज्या कलरचं बॉर्डर राहील त्या हिशोबाने तुम्हाला पल्लू हे ब्लाऊज पण राहील त्याच्यातून. ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्याकडे बघताय कमीत कमी आम्ही 40 ते 50 कलर आम्ही जिजामाता, हे नारायणपेठ आणि इथे आम्ही पैठणी पण ठेवलेलं आहे. हे पैठणी आम्ही हे बनवतो आहे स्वतः आणि त्याच्यानंतर ह्याला पॅकिंग अशी करून आम्ही पेपर पॅकिंगमध्ये करून असं तयार पण करतो आहे ह्या हिशोबाने. ह्याच्यावरती आमच्या स्टॅम्पिंग पण लागलेले असतात. ह्याच्यावरती आम्ही आमचं स्टॅम्पिंग पण लावतो आहे. आर्ट सिल्क नारायणपेठ रिच पल्लू बुट्टा. हे जी तुम्ही कुठं पण क्वालिटी आणि कुठं पण हे पण बघू शकता. एकदम प्युअर सिल्क सारखं लुकिंग येईल आणि कोणी बोलू शकत पण नाही की प्युअर सिल्क आहे की काय आहे. परंतु आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे, आम्हाला माहीत आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सगळं विश्लेषण दाखवतो आहे त्याच्या हिशोबाने.
थँक्यू, तुम्ही आम्हाला एवढी माहिती देताय वगैरे अशी, म्हणजे आपल्यामुळे आपल्या व्ह्युअर्सना सुद्धा एवढी सगळी माहिती मिळेल आणि ते तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील. आता माझ्या हातात आहे ही नारायणपेठ आहे, खूप छान आणि इतके सुंदर सुंदर कलर आहेत. ते आपण आता कलर इथे दाखवतात ते बघूया. हा एक कलर आहे, मला पर्सनली बघा हे असे कलर खूप आवडले. कमीत कमी आम्ही ह्याच्यामध्ये 40 ते 40 ते 45 मला गेल्या वेळेस पण आम्ही- सांगितलेले, आणि गेल्या वेळेस मी लाईट ग्रे पिंक असा घेतला आणि एकदम ग्रीन. 40 ते आम्ही 45 आम्ही कलर बनवतो आहे. माझ्याकडे ना ही ओरिजिनल पैठणीचं कॉम्बिनेशन आहे हे. होय होय होय, हे जे आहे हे एक्झॅक्टली सही आहे. ह्याच्यात आता आम्ही अजून एक ट्राय Silver करतो मध्ये आहे. करताय का? हे सिल्वर मध्ये पण आम्ही ट्राय करतो आहे. आता एक पहिली साडी आमच्याकडे बनवून तयार झालेली आहे. अच्छा, फर्स्ट साडी हा, आहे. हा, ह्याच्यात हा. 2 कलर आलेले आहे. हे आम्ही अच्छा. आता भरपूर लोक म्हणतात ह्याला जरी सोडून ह्याला रेशमचे इथं धागा द्या. हा. त्या हिशोबाने आम्ही रेशमचा धागा देऊन ह्याला रेशमची बुट्टी दिलेली आहे. अच्छा, तुम्ही हे बघू अच्छा. शकता, हे रेशमची हा. बुट्टी आहे. हे सगळं तुम्हाला, आणि पल्लू पण तुम्ही बघा, हे हा, सगळं रेशमचे आहे हा ना. रेशम वरती बनलाय. हे Yes. सगळं रेशम आहे. हे सगळं व्हाईट हा. पांढऱ्या धागाने आम्ही कॉम्बिनेशन करून बनवलेलं आहे. हा. आणि तुम्ही दुसरी साडी बघा आणि हे साडीमध्ये भरपूर फरक Richness आहे, आहे. हो, इथं हो. जरी लागतील सगळ्याला, हम्म. आम्ही इथं रेशम लावलेलं आहे. त्या हिशोबाने हे रेशमचे राहिल्यामुळे हे एकदम अजून छान दिसतील. हम्म. हे काही एक नवीन पॅटर्न आणि नवीन आम्ही व्हेरायटी ट्राय करत असतोय त्या हिशोबाने. इथे आपण बघू शकतोय नारायणपेठचे हे कलर, म्हणजे प्रत्येकाचं कलर कॉम्बिनेशन प्रत्येकाला कलर कॉम्बिनेशन एवढी व्हरायटी इथे, आणि अजूनही ते गठ्ठे एक 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 ओपनच करतात शेड्स मध्ये. हा एक पैठणी शेड, पैठणी हा shade. पैठणी शेड झाला. हा एक. 3 झाल्या ह्या. कलर भरपूर भेटतील, कलरला काय कमी नाही. कलरच जरा मला, कारण ना का तुम्हाला माहितीये, काय हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने कलर पण भेटतील. हा हे ऍक्च्युली त्याच्यावर पण आता हे black. सेल्फ कॉम्बिनेशनचे पण डिमांड भरपूर आहे. हा, नाही पण त्याच्यावरती तो ब्लॅक मला हा, वाटतोय तुम्हाला ना. ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे म्हणून तुम्हाला मी नाही गेल्या आहे. वेळेस परंतु firstly आता सांगते, मला लक्षात नाही हे जे आलं. चलन भरपूर आहे. भरपूर आहे. हा सेल्फ पण ते कॉम्बिनेशनची कसं डिमांड ब्लॅक असल्यामुळे कस्टमर मी करून पूजा भरपूर आहे. विधीला थोडं. इथे आता आपण पैठणी आहे, पैठणीचे आता पॅटर्न्स बघूया आणि त्याचे कलर्स बघूया. प्रत्येकाचे कलर कॉम्बिनेशन इतके हटके वेगळे आहेत ना. हे बघा, सुंदर कलर आहे. या आठवड्यात केले आहे. हे आनंदा, आनंद कलर आहे म्हणजे भरपूर झाले आहेत. जांभळा, हे मेजेंटा, हे सी ग्रीन, हे बॉटल ग्रीन. कमीत कमी ह्याच्यामध्ये पण आम्ही 30 कलर तर कमीत कमी बनवतो आहे. इथे आपल्याला दिसत आहेत हे कलरचे रेंज. 30 कलर आहेत हे म्हणतात त्याच्यात पैठणीमध्ये. आता इथून हे एक 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 कलर आपण यांचे बघूया, आणि मला ह्याचा हा पदर आपण उघडून बघूया जरा काय त्याला ब्लाऊज आणि कसं आहे. हे टाणा पैठणी रिच पल्लू फुट्टा म्हणून असतं. ह्याला 75 ब्रेट आम्ही धागा पिनलेला आहे. ह्याला हे म्हणजे हे जे सूत आम्ही बेंगलोरवरून तयार करून घेतो आहे. ह्याच्यातलं हे थोडंसं एक दिवसात दाखवतो तुम्हाला. नाही, ह्याला टाणा काय म्हणते, हे पल्लूचं आम्ही अगोदरच डिसाईड केलेलं असतं की कोणतं बॉर्डरला कोणतं मॅचिंग होईल आणि कोणतं पल्लू याच्यावरती छान दिसणार. हे आम्ही अगोदरच डिसाईड करून कलरला आम्ही विम देतो आहे. त्याच्यानंतर हे त्यांनी आम्ही हे जे
रॉ मटेरियल आहे हे आम्हाला बेंगळुरून भरून घेऊन यायला लागतं. हे बेंगळुरून तयार होऊन आल्यानंतर आम्ही इथं स्वतः लूमवरती लावून ह्याचं आम्ही प्रोडक्शन करतो आहे. ह्याच्यानंतर हे तयार होते. ह्याला म्हणते आम्ही पैठणी टाणा रिच पल्लू बुट्टा. असं खोलले की असं पल्लू हे दिसायला पाहिजे. आता माझ्या हातात आहेत ह्या जिजामाता आहेत. इतके सुंदर, म्हणजे जर मी मुद्दाम 2 असे कलर घेतलेत की जर ज्याला लाईट शेड आवडत असेल किंवा ज्याला डार्क, तर दोन्ही आणि दोन्ही सुंदर शेड आहेत. आणि असे 2च नाहीत, इथे आता मी तुम्हाला दाखवते. प्रचंड व्हरायटी, प्रचंड कलर सुंदर सुंदर आहेत. म्हणजे आज मी बरंच शॉपिंग. आता ही जी जिजामाता म्हटलं ती आपण साडी ओपन करू. ह्याचा हा पल्लू बघूया. ह्याच्यावर पूर्ण हे मोर आहेत. हे रेशीम जर आहे ना, हे जरी जरी आहे, जर काढायचं. आणि इथे मध्ये 2 लाईन मध्ये आपल्याला हे किती 3, 6, 8 मोर, म्हणजे 16 मोर आहे त्याच्यावर. हे कमीत कमी 70 ते 80 वर्ष ओल्ड बॉर्डर आहे. कमीत कमी 70 ते 80 वर्ष. हे सर्वात जुनी आम्ही कार त्यावेळेला तयार केली होती, जिजामाताच तयार केली होती. त्यामुळे आज पण ह्याच्यात आता वेगळे कलर दिसून राहिले. अगोदर 4 किंवा 5च कलर बनायचे. आता धागे वेगळे आले, कलर वेगळे आली, म्हणून तुम्हाला असं एवढं कलर रेंजिंग पण दिसतोय तुम्हाला एकच्या वरती. आणि हे जर आम्ही तयार केलेली हे एकदम प्युअर रेशमीला वापरतात, तेच आम्ही जर इथं आम्ही यूज करतोय. म्हणून हे तुम्हाला साडी आणि क्वालिटी एक नंबर खुलून दिसतील याला. हे काही प्रॉब्लेम नाही. मला तर ह्या मनात भरल्या, आपण घातल्याच हे करू. मला एक पिस्ता कलर मी सगळ्यात पहिला काढला होता, लाईट पिस्ता काढला. हा काढलेला ना त्या शेड मधला, हा मला सुंदर आवडलाय. हा आपण पहिला हाच बघितलेला, सगळ्यात पहिला. सगळ्यात पहिले हेच बघितलेलं. हे सगळ्यांचे आवडता कलर. म्हणजे पैठणी शेड आपण म्हणतो ना, तर पहिला जो अगदी पहिली ओरिजिनल घेणार तो म्हणणार मी हाच शेड. तर आता आपण सुपीरियर आहे हे. आता आपण हा सगळा खालचा गाळा बघितलाय. अजून आता वरती एक माळ आहे, तिथे आपण साड्या बघायला चालू आहे. हा त्याच्यावरती अजून एक फ्लोअर आहे. आता इथे आपल्याला काय काय प्रकार बघायला मिळणार? इथे तुम्हाला चंपल्लू, बांधणी आणि टेम्पल, वेगळे टाईपचे बुट्टा हे तुम्हाला बघायला भेटतील. याच्यात तुम्हाला नाना प्रकारचे इथे तुम्हाला पटोलामध्ये व्हेरायटी भेटतील. आणि बॉर्डर वेगळ्या आणि बुट्टी हे तुम्हाला सर्व प्रकार मी इथं दाखवू शकतो. अजून आतमध्ये पण आहे. इथे थोडं फॅन्सी आणि समजा साऊथ सिल्क असं आहे ना. हे तर सगळं तुम्हाला फॅन्सी व्हेरायटी भेटणार ह्याच्यामधलं. वाढली 100% वर्क केलेली होती. ती आता आम्ही ह्याला विविंग मध्ये तयार केलेलं आहे. ह्याला वारली प्रिंट म्हणतात, वारली म्हणतात. हे जुनं काळातली एकदम असं साडी होती. ह्याच्यामध्ये आपण वेगळे धागा कलर लावून तयार केलेली. हे सुटणार नाही आणि कलर निघणार नाही. ते आपण हाताने विविंग केलेली आहे. आता मी जी वरच्या फ्लोअरवर आली आहे, तर तिथे या थोड्या हेवी असं आपण शालू पॅटर्न जे म्हणतो
तर त्या पॅटर्न मध्ये हे थोडंसं मॉडेल म्हणजे बनारसी नाही पण शालू पॅटर्न वरती हे बनवलेले आहेत ह्या. आता हा ना रेड पिंकी तसा टोमॅटो कलर असं म्हणता येईल ना तसा आहे आणि हा शालू पॅटर्न मध्ये म्हणजे नेसल्यावर इतका छान दिसेल ना हा. ह्याचा आपण पदर घेऊ. आता आपण जे शालू पॅटर्न बघितले त्यातले ते कलर बघा किती सुंदर सुंदर. हा पण लाईट खूप सुंदर छान आहे आणि हा जो आपण म्हणतो ना हा खरंच शालूचा रंग म्हणजे अगदी टिपिकल जर कलर पाहिजे तर शालूचे कलर इथे आपल्याला आहेत. त्यात तो मजेंडा कलर पण एक आहे. हे दिसायला पाहिजे. आता इथे यांनी दाखवले आहे या संबलपुरी आहे आणि ते म्हणाले अधिक माससाठी या खूप चालतात म्हणजे गिफ्टिंगसाठी वगैरे. ते ह्या मला खूप आवडलं. ते आपण आता ह्यातले सुद्धा रंग बघूया. हे संबलपुरी पटोला आहे. त्याच्यात तुम्ही कलर बघू शकता. याच्यात आम्ही 7 किंवा 8 कलर बनवला आहे. आता ह्या वेळेला अधिक माससाठी भरपूर काय कस्टमरने आमच्याकडून हे परचेसिंग करून घेतलेलं आहे आणि हे आपलं बजेटमध्ये पण आहे आणि क्वालिटी एकदम सुपिरियर येणार तुम्हाला एकदम ह्या याच्यामध्ये. हे तुम्हाला मी हे पल्लू पण उघडून दाखवतो आहे. हे जरा हटके वेगळं वाटलं ना. याचा ब्लाऊज ब्रोकेड मध्ये वगैरे का मी असं त्याला ब्लाऊज बुट्टीचे येणार. हे 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 ब्लाऊज हे पल्लू आहे. बॉर्डर पण अच्छा हे पल्लू आहे. हा हे पल्लू आहे. हे शोल्डरवरती असं लहान लहान बुट्टी केलेलं आहे. आतमध्ये हे सगळं पटोलाचं वर्क केलेलं आहे. हे तुम्हाला ह्याचं ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार आहे. अच्छा त्याच्यावर प्लेन आहे का हा? हे असं अच्छा हा हे ब्लाऊज पीस तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येईल. मस्त आहे. त्याच्यावर पटोला डिझाईन यांनी केलंय आणि हे पटोला डिझाईन विविंग केलेलं आहे. हा हे तुम्ही पाठीमागं बघू शकता. हे विविंग आपल्याला हे हाताला हे मशीन हे अडकू नये म्हणून ह्याला प्रेसिंग केलेलं आहे. हे धागा वेगळा वेगळा घालून विविंग केलेलं आहे सगळं. अच्छा हे सुंदर आहे. आता ह्यातले कलर सांगते आपल्याला. हे आता इथे आपल्याला दिसतंय हे कोशमपल्लीचं त्या पॅटर्नवरती बनवलं आहे. म्हणजे ओरिजिनलचं एक्झॅक्ट आणि सेम पॅटर्न जे रेशीम वर्कवर बनतं सेम एक्झॅक्ट त्याचीच कॉपी आहे ही. आणि त्याचे रंग कलर आपण बघू शकतो किती सुंदर येते. त्याच्यात तुम्हाला मी एक पल्लू पण ओपन करून जरा आपल्याला म्हणजे आयडिया येईल एक्झॅक्ट त्याच्या आतमध्ये बॉर्डर. हे जे तुम्ही बघताय सगळं विविंग केलेलं आहे. हे काय पेंटिंग केलेलं नाही आहे काय नाही आहे. आणि ह्याचं पल्लू बघा सर हे 1 नंबर पल्लू आहे. हे प्युअर हँडलूमचं पल्लू येतो. हे असलं पल्लू प्युअर एकदम प्युअर सिल्क असतात ना त्याच्यामध्ये असलं प्युअर पल्लू तयार करून देत असतात. विविंगचं आहे ते इथे आपल्याला मग नेट लावायला हां पाहिजे. थोडंसं घेतं तुम्हाला हे सगळे ही मीना कारिगिरी वर्क ते तुम्हाला जरीचं दिसत असतो. थोडंसं तुम्हाला इथं नेट यूज करावं लागणार म्हणजे काय पेंगल अडकणार नाही. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे आता आपण पटोला डिझाईनवरती हे असे कॉन्ट्रास्ट म्हणजे आता मी बघते हे मला जरा वेगळं वाटलं जरा थोडं. तर ह्याचा हा पल्लू आणि हे आपल्याला मध्ये हे असं ब्लाऊज याचा प्लेन आहे. हा ब्लाऊज एकदम प्लेन येणार आहे. आतमध्ये बॉडी सगळं असं पटोला केलेलं आहे.
हा थोडासा वाईन असा शेड हा, वाईन शेडच. हां. हे वाईन शेडच आहे. वाईन शेडला आम्ही ग्रीनचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आता इथे हा अजून एक वेगळा पीस बघितलाय, पूर्ण भरगच्च, म्हणजे नवरीला शालू टाईप सुद्धा म्हटलं तरी नेसू शकतोय. ह्याचा हा पदर आणि आता हे एक मिनिट, ह्याचं मधलं अंग. हे विविंग काय आहे? हे विविंग केलेलं आहे. म्हणजे अडकेल मागे असं नाही काय अडकत, नाही नाही ना? अडकत, नाही हे नाही अडकत. त्याच्या पाठीमागचे पीस तुम्ही याला कटिंग केलेलं आहे. हे हे जे हा. आहे हे अडकणार नाही, अडकणार नाही. म्हणजे आपल्याला नीट नसेल तरी नेसू शकतोय ना. 100%. पण ह्याची हाईट उंच पुरी आहे. हा पूर्ण आहे. ह्याचं मटेरियल काय म्हणाला ते म्हणाला? हं? ह्याचं मटेरियल. आज मी खूप शॉपिंग केली, खूप वेळ होती, म्हणजे 5 तास तरी आज मी या शॉपमध्ये होती. बऱ्याच प्रकारच्या साड्या बघितल्या, बऱ्याच प्रकारच्या शॉपसुद्धा केल्यात, विकतसुद्धा घेतल्या तिथे मी. आणि आजचा हा व्हिडिओ म्हणजे खरंच सांगते खूप मोठा होणार आहे. मी 5 तास असल्यामुळे अगदी एक एक कोना साड्या बघितलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला मी सगळ्या दाखवायचा सुद्धा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर कमेंट करा. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल किंवा दुकानात इथे पर्सनली यायचं असेल तर ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा फोन नंबर आणि ॲड्रेस सगळं देणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.